28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आषाढी एकादशी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात मोठा आणि पवित्र सोहळा। यंदाच्या 2026च्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूर नगरीत लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर उसळला आहे। ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात, टाळ मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात अवघी वाखरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या वाखरी येथे विसावल्या आहेत। शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेले वारकरी आता आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत। मात्र या वारीत वारकऱ्यांची केवळ दर्शनाचीच इच्छा नाही, तर विठ्ठलचरणी अनेक भावना, अनेक प्रार्थना आणि अनेक आशा अर्पण केल्या जात आहेत। कोण शेतात सुखसमृद्धी यावी म्हणून प्रार्थना करत आहे, तर कोण आपल्या कुटुंबाच्या आरोग्य आणि आनंदासाठी विठ्ठलाला साकडे घालत आहे। काही जण राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी व्हावा, देशात शांतता आणि समाजात बंधुभाव नांदावा अशी प्रार्थना करत आहेत। माऊली, सर्वांचं भलं कर, अन्नदात्याला सुखी ठेव, प्रत्येकाच्या आयुष्यात समाधान दे, अशा निरागस आणि निस्वार्थ भावना वारकऱ्यांच्या मनात आहेत। हीच खरी वारीची परंपरा, हीच भक्तीची ताकद। दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरणाची शिदोरी घेऊन विठुरायाच्या भेटीस आले आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील भक्तिभाव आणि ओठांवरील विठ्ठल नाम हेच या वारीचं खरं वैभव आहे। चला तर मग आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वाखरी येथे विसावलेल्या पालख्यांमधील वारकऱ्यांच्या भावना जाणून घेऊया आणि पाहूया आपल्या लाडक्या विठुरायाकडे नेमकं काय मागणं आहे या भक्तांचं। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। आज महाराष्ट्रभरातून आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक लोक पंढरीच्या नगरीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात आणि याच निमित्तानं एकादशी असल्यामुळे तिथे वारीच्या निमित्ताने भक्तगणांचा जल्लोष आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात इथं पंढरपुरामध्ये भाविकांची गर्दी दिसून येत आहे। हेच आपण बघू शकताय, माझ्या या साईडला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि त्याच्यानंतर संत तुकोबारायांची पालखी दुसरीकडे आहे। तिथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येऊन आणि एकादशी निमित्त चंद्रभागेमध्ये स्नान करून आपले भाग्य धन्य समजतात। पुढच्या वर्षी येण्याचे पंढरपुराला साकडे घालतात आणि याच निमित्तानं विठ्ठलही त्यांच्या मोठ्या प्रमाणात ऐकतो। आपण बघू शकताय की या पालखी विसाव्याच्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी दिसून येत आहे। बाल, गोबाल, वृद्ध, महिला या पालखीमध्ये आळंदी ते पंढरपूर अशी वारी चालत करतात पायी। उत्साह आणि भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघते। मी विठ्ठलाच्या नगरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक गेले 21 दिवसापासून काही थोडाफार विसावा करत विठ्ठलाची नगरी जवळ करत आज वाखरी येथे पोहोचलेले आहेत। तर त्यांचा 21 दिवसाचा काय अनुभव आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। विठ्ठलाच्या नगरीपर्यंत कुठनं कसा काय सुरुवात केली तुमच्या प्रवासाची? सुरुवात आळंदीपासून केलेली आहे। ओके, आळंदी पासून इथपर्यंत आलात? हो। किती मुक्काम पडलेत आपले? मुक्काम 20 पडले। 20 मुक्काम पडले। या मुक्कामामध्ये दररोजचा स्टेप किती किलोमीटरचा असायचा तुमच्या चालण्याचा? दररोजचा स्टॉप पुणे, आळंदी ते पुणे 40, पुणे ते सासवड 40, पुन्हा 17-18 किलोमीटरचे मुक्काम राहायचे। आज तुम्ही 21 दिवसापासून चालत आहात। वारीमध्ये तुम्हाला काय काय सोय सुविधा मिळालेल्या आहेत? सुविधा भरपूर भेटलेल्या आहेत। कुठे आपल्या पाण्याचे गुंठे भेटले पांघरायचे, कुठे विनेकरली काही नाश्त्याचे भेटलेले आहेत, पाणी भेटलेलं आहे मोफत, पुन्हा आणखी जेवणाची सोय, नाश्त्याची सोय मोफत आपल्या दिंडीवाल्याची काही त्यांची काही झालेली आहे। एकूण तुमच्या दिंडीमध्ये किती भाविकांचा समावेश आहे? आमच्या दिंडीमध्ये भाविकांचा एकूण 400 लोकांचा समावेश आहे। तुमची दिंडी क्रमांक किती आहे? दिंडी क्रमांक 55 आहे। 55। मग तुमचा जिल्हा कुठला आणि तालुका काय तुमचा? आमचा जिल्हा बीड जिल्हा, तालुका केस, गाव खोळ। तुम्ही आळंदीला कधी पोहोचलात? आम्ही आळंदी 6 तारखेला
आणि पुढच्या 7 तारखेपासून तुमचा वारीचा प्रवास सुरू झालेला आहे. आज तुम्ही इथपर्यंत आलात, तर यामध्ये आता प्रत्येक वर्षी जरा पाऊस असतो आणि पावसाच्या सरी चालू असतात आणि विठ्ठल नामाच्या गजरामध्ये तो भक्तिभाव एक वेगळाच असतो. परंतु यावेळी जरा दुष्काळाचं वातावरण दिसते, तर काय वाटतं तुम्हाला? इतर वाड्या वेळेस या वारीमध्ये काय तुम्हाला तफावत जाणवत आहे का? तफावत जाणवतो. दरवर्षी पाऊस असतो, यंदा फक्त पुण्यातच पाऊस, आळंदीतच पाऊस लागला, तिथून पुढे पाऊस लागलेला नाही, काही नाही. वारं ही वारं आहे, हवा ही सुटलेली आहे. पावसाची काही शक्यता कमी दिसायली. पाऊस विठ्ठलाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की पाऊस काळ भरपूर होऊ दे, शेतकऱ्याचं भरभर राज्य सुखाचं होऊ दे, ही प्रार्थना करतो. शेतकरी माझा सुखी राहू दे. तसं शेतकऱ्यांसाठी पाण्याची आवश्यकता आहे, पावसाची गरज आहे. शेतकरी जर पाऊस पडला तर आनंदाने आपली शेती पुरवितो आणि माल हे भरपूर पिकवतो. त्यासाठी विठ्ठलाचे सांगणे घालण्याचे आहे. पवनावरून पवना डॅम आहे ना, तिथून निघतो आम्ही दिंडी घेऊन आनंदीला पोहोचून माऊली सांगल्यानंतर आम्ही पंढरपुरापर्यंत येतात. तुमच्या दिंडीचा क्रमांक किती आहे? 32 आहे. 32 क्रमांकाची दिंडी. हो. किती भाविकांचा समावेश आहे? जवळजवळ 1000 भाविकांचा समावेश. दिंडी क्रमांक 32 आणि भाविकांचा समावेश 1000. मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.